नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीचक्राफ्ट एज्युकेशनच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि मागची इमेज बघून तुम्हाला कळालं असेल की आपलं ऑनलाईन येण्याचं प्रयोजन काय आहे. काल आयोगाने 2 शॉक दिले आपल्याला, एमपीएससी आयोगाने. ते तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे की जी राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे, ठीक आहे, की ज्याच्यात 500 मार्कांना ऑप्शनल सब्जेक्ट आहे. तर 2027 पासून ते ऑप्शनल सब्जेक्ट नसणार आहेत आणि ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे एक फेअर प्ले ग्राउंड सगळ्यांसाठी असेल. की सपोज असं व्हायचं की काही काही ह्युमॅनिटी बॅकग्राऊंडचे जे लोक असायचे, ठीक आहे, त्यांच्यासाठी हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स वगैरे ऑप्शनल जर घेतलेत तर त्यांच्यासाठी तो ॲडेड ॲडव्हान्टेज होता. किंवा काही IITians वगैरे लोक असतील, त्यांनी मॅथ्स वगैरे घेतला तर एक सब्जेक्ट त्यांना एवढ्या पुढे घेऊन जात होता किंवा बाकीचे सब्जेक्ट्समध्ये ॲव्हरेज मार्क्स असले तरी त्यांचं सिलेक्शन व्हायचं. हा, इथे कुठेतरी आयोगाचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की ऑप्शनल सब्जेक्ट वगैरे काढून टाकायचं. इव्हन UPSC पण त्या विचारात आहे की कदाचित UPSC पण असा डिसिजन घेऊ शकतो, ऑप्शनल काढू शकते. बट दिस इज द डिफरंट थिंग. सगळ्यात भीतीदायक गोष्ट ही झाली की राज्यसेवेची जी प्रिलिम्स आहे ती ऑनलाईन घेण्याबाबत. ठीक आहे, ऑनलाईन घेण्याबाबत तर ती आहेच, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की एक प्रिलिम्स एक्झाम मल्टिपल टाइम्स घेतली जाईल वर्षातून, जेणेकरून सपोज राज्यसेवेची किंवा कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, म्हणजे राज्यसेवा राजपत्रित आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी अराजपत्रित असतात. ठीक आहे, सो त्या एक्झाम्स ऑनलाईन मोडमध्ये घ्यायच्या, जेणेकरून वर्षातून समजा 3 वेळेस ऑनलाईन एक्झाम घेतली, परंतु त्याची मुख्य परीक्षा एकच असणार आहे. मग त्या तीनही ऑनलाईन परीक्षांमधून जे विद्यार्थी पात्र असतील तर ते कॉमन एका मेन्ससाठी बसतील. आलं लक्षात? मग त्या मुख्य परीक्षेनंतर मग राज्यसेवेसाठी इंटरव्ह्यू आणि ग्रुप बी ग्रुपसाठी समजा PSI असेल ग्रुप बी एक्झामचं तर मग ग्राउंड वगैरे. सो असं सगळं त्यांनी एक सर्क्युलर परिपत्रक काढलेलं आहे. तर त्याच्यात मुलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पहिली गोष्ट त्यांनी सांगितले की जर ऑनलाईन मोडमध्ये एक्झाम घेण्यात येईल तर मार्क्सचं नॉर्मलायझेशन होणार आहे. आता नॉर्मलायझेशन, काही लोकांनी जर बँकिंगची एक्झाम दिली असेल आणि आपल्यातल्याच काही मुलांनी जर तलाठीची एक्झाम दिली असेल तर तुम्हाला कळालं असेल की नॉर्मलायझेशन असं असतं की समजा एका शिफ्टला इझी पेपर आला आणि दुसऱ्या शिफ्टला हार्ड पेपर आला. ठीक आहे, सो ते फेअर प्ले ग्राउंड नाही होत दोघांसाठी. सो मग जे हार्ड पेपर ज्यांना गेलेला आहे आणि जे इझी पेपर ज्यांना गेलेला आहे, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर घेतले जातात. जसं बँकिंगला होतात, काहींचे 10 ते 12 होतात, काहींचे 1 ते 3 होतात, असं म्हणजे वेगवेगळ्या स्लॉट्समध्ये. तर त्या विद्यार्थ्यांना ज्यांना हार्ड गेलाय त्यांना या इझी वाल्यांच्या इक्वल ग्राउंड मध्ये आणण्यासाठी तो त्यांचा एक फॉर्म्युला असतो नॉर्मलायझेशनचा, तो वापरून सगळ्यांना ऍव्हरेज मार्क आणण्याचा प्रयत्न केला जातो. मग याच्यात नुकसान कोणाचं होतं माहितीये का? ज्यांना जे ऍक्च्युअल हुशार मुलं असतात, ज्यांच्या वाट्याला चुकून इझी पेपर आला, बरोबर आहे, त्यांचे मार्क्स कमी होतात. आणि काही काही मुलं जे हार्ड याला बसलेले असतात, हार्ड शिफ्टला, मग त्याच्यात नशिबाचा खेळ असेल तर एखाद्याला ऍव्हरेज बी पेपर गेलेला असेल तरी त्याचे मार्क्स वाढतात. जर तुम्ही तलाठीचा एक्झाम बघितला असेल, ऑनलाईन मोडमध्ये घेण्यात आले असेल, तर त्याच्यात पण झालंय. बऱ्यापैकी आपले विद्यार्थी मित्र भरत असतात तो फॉर्म. सो हे नॉर्मलायझेशन हे हुशार मुलांसाठी, इव्हन हुशार काय सगळ्याच मुलांसाठी घातक आहे. आणि पहिली गोष्ट, ऑनलाईन एक्झामच MPSC साठी घातक आहे. ठीक आहे, इट इज नॉट गुड फॉर द MPSC स्टुडंट्स की ऑनलाईन मोडमध्ये. ऑनलाईन मध्ये काय होईल तुम्हाला पण नाही माहिती ना, तुम्हाला नाही माहिती, आम्हाला नाही माहिती काय होणार आहे. हु नोस. ऑनलाईन निकाल दिसेल, ऑनलाईन पेपर येणार, मग त्या पेपरमध्ये काय घोटाळा होतो, काय होतो, कोणाला काही एक समजणार नाही. पहिली गोष्ट. ऑप्शनल गेला ते पर्टिक्युलर ते 2027 पासून ऑप्शनल नसणार आहे, चांगली न्यूज आहे. परंतु ऑनलाईन परीक्षा त्यातल्या त्यात वर्षातून 3दा परीक्षा होतील, किती गोंधळ होणार आहे. आलं लक्षात? नका नका 2-3 मल्टिपल टाइम्स नका घेऊ, 2 वेळेस घ्या, इट्स ओके. मुलांना चांगलीच गोष्ट आहे, कारण की एक प्री उडाली तर दुसरा अटेम्प्ट, म्हणजे आपण जसं ना ऑक्टोबर 10वीचे नापास झाल्यावर मार्च गेला की ऑक्टोबरला भरतो, हे तशी गंमत होणार आहे. स्टील ओके, चांगलं आहे. परंतु त्याच्यात एवढं मुलं तर बिझी राहणार आहेत, पहिली गोष्ट. ओके, आता मेन्स, आता जस्ट इमॅजिन करा काही काही गोष्टी कशा बदलणार आहेत. समजा एप्रिलमध्ये एक एक्झाम झाली, बरोबर आहे, प्रिलिम्स, ती तुमची नाही निघाली, मग तुम्ही परत मे किंवा जून मध्ये प्रिलिम्स देणार आहे. त्या प्रिलिमचा अभ्यास, पहिल्या प्रिलिम फेल झाल्यापासून तर त्या प्रिलिम पर्यंत तुम्ही अभ्यास करणार आहे. आणि जर तुमची दुसरी ऑगस्ट मध्येच मेन्स असली तर एका महिन्यात तुम्ही काय करून घेणार आहे ना असं.
आलं लक्षात? हे मल्टिपल गोष्टी आहेत की तुम्ही एक प्री उडाल्यानंतर लगेच येणाऱ्या दुसऱ्या प्रीसाठी तयारी करणार, कारण तुम्हाला मेन्सला बसायचं असेल. परंतु दुसरी प्री आणि नंतरची मेन्स याच्यात कितीतरी दिवस बाकी राहतील, हा पण एक मोठा प्रश्न आहे. आणि मग जर ही सर्कल मल्टिपल टाइम प्री घेणार असाल तर मग ते एका एक्झामचं सर्कल दीड वर्ष पण जाऊ शकतं. अँसरेबल नाही ना एमपीएससी, आतापर्यंत तुम्हाला त्याचा रेकॉर्ड माहिती आहे. पण त्याच्यासाठी हे सर्क्युलर वाचून घेऊया. चला आपण आधी काय काय म्हणायचं आयोगाला. बघा, प्रसिद्धी पत्रक आहे, कधीच आहे ते? 25 जून 2026. 25 जून 2026 परिपत्रक आहे. बघा काय लिहिलंय इथं, बघा विषय काय यांचा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित. राजपत्रित म्हणजे काय, एमपीएससी ची एक्झाम जे रायटिंग आहे, जिथला ऑप्शनल काढलाय, ठीक आहे. गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, की जी हे जरी गट ब चे पद आहेत पण ते कशातले आहेत, राज्यसेवेतले. आलं लक्षात? आणि ही महाराष्ट्र गट ब, आपण ज्याला कंबाईन एक्झाम म्हणायचो ना, आता याचं नाव आपण कंबाईनच दिले, पण कंबाईन एक्झाम ज्याच्यात एसटीआय, सब रजिस्ट्रार, पीएसआय, ईएसओ ची जी पदं भरली जातात ती गट ब ची एक्झाम, ठीक आहे. त्याला अराजपत्रित म्हणतो आपण. गेटिंग? पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्यात याव्यात. कोणती एक्झाम? पूर्व परीक्षा. लक्षात असू द्या, मुख्य परीक्षा नाही, ह्या पूर्व परीक्षा 2 किंवा अधिक वेळेस घेण्यात याव्यात. याच्यात बघा गटकच्या एक्झाम कोणकोणते असतात, टॅक्स असिस्टंट, क्लर्क, ठीक आहे, एक्साइज इन्स्पेक्टर, ह्या ज्या एक्झाम असतात ह्या असतात गटकच्या एक्झाम. या सगळ्यांच्या पूर्व परीक्षा राजपत्रित गट अ, गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, अराजपत्रित, या सगळ्या पूर्व आहेत बरं, मेन्स नाही, लक्षात द्या, पूर्व परीक्षा आहेत सगळ्या. आणि या पूर्व परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्यात याव्या याच्याबद्दल सांगितलंय, म्हणजे पूर्व परीक्षा 2दा घेण्यात येईल. आलं लक्षात? आता काय म्हटलंय बघा, सद्यस्थितीत म्हणजे आज तागात, आजचा काय मॉड्यूल आहे एमपीएससीचा, महाराष्ट्र राज्य नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, जी एमपीएससीची आत्ता झालेली 31 मेला जी एक्झाम झाली, आणि कंबाईनची एक्झाम जी झाली आता 14 जूनला, ठीक आहे. गट ब अराजपत्रित एक्झाम, सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क, आता गट क ची जी एक्झाम येणार आहे, ठीक आहे, पूर्व परीक्षा, या तीनही परीक्षा काय, या तीनही परीक्षा वर्षातून केवळ केवळ एकदा होतात. आता तोच आहे ना, वर्षातून एकचदा एक्झाम येते. डन? आतापर्यंतचा तो फॉर्म्युला आहे. आता पूर्व परीक्षेला उपस्थित म्हणजे जे पूर्व परीक्षा देतात राहणाऱ्या उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार मुख्य परीक्षेकरता पात्र ठरत नाहीत. बरोबर आहे, प्रिलिम काहीच लोकांची निघते, प्रिलिम्स काहीच लोकांची निघते, बाकीचे तसेच मग परत पुढच्या अटेम्प्टसाठी प्रिपेअर करतात. तथापि बघा, सदर उमेदवार सातत्याने आयोगाच्या उपरोक्त परीक्षांची तयारी करतात. उपरोक्त म्हणजे काय, वेगवेगळ्या परीक्षांची काय करतात, या ज्या ग्रुप बी, ग्रुप सी, या सगळ्यांची परत परत काय करतात, तयारी करतात. उपरोक्त म्हणजे या वरील दिलेल्या तीनही परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येत असल्यामुळे, एकचदा घेण्यात येतात, त्याच्यामुळे उमेदवारांना येणारा अनावश्यक ताण कमी करण्यासाठी, म्हणजे जे टेन्शन येतं ना, की जे मार्च मध्ये तुम्ही 10वीला फेल झाला असाल काही लोक, ठीक आहे, तर 10वीला फेल झाल्यावर मग लगेच ऑक्टोबरमध्ये एक्झाम येणार आहे, मग टेन्शन कमी होतं. जर ते परत पुढच्या मार्च मध्ये द्यायची वेळ आली की मग परत डोक्याला टेन्शन येतं. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आता विद्यार्थ्यांची काळजी वाटायला लागली, आम्हाला वाटतं की आता विद्यार्थी विनाकारण टेन्शन घेत आहे, तो ताण कमी करण्यासाठी आणि उमेदवारांना अधिकच्या संधी देण्यासाठी, अजून चान्सेस की भाई तुम्ही कॅपेबल आहात, तुम्ही 2 3 4 वर्ष अभ्यास केलेला आहे, परंतु एका पेपरने तुमचं आयुष्य खराब नको व्हायला म्हणून तुम्हाला दुसरा चान्स देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा, तीनही परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्यात आयोगाने निर्णय घेतला आहे. एमपीएससीचा तो निर्णय ठरलाय काय, की तो 2 किंवा अधिक वेळेस ह्या परीक्षा काय केल्या जातील, घेतल्या जातील. आलं लक्षात? आणि त्यांना म्हणायचंय की ह्या परीक्षा मल्टिपल टाइम घेण्यात येतील, कारण की विद्यार्थ्यांचा काय कमी होणार आहे, ताण कमी होणार आहे. आलं लक्षात? ताण त्यांचा काय होणार आहे, कमी होणार आहे. बघा आता, उपरोक्त तीनही परीक्षा संगणक प्रणालीवर, हा जो दुसरा मुद्दा आहे,
पहिला मुद्दा ठीक आहे, विद्यार्थ्यांच्या काळजीचा आहे की त्यांना त्रास ताण होतो, एकचदा एक्झाम होते, मग पूर्व परीक्षा नाही निघणार हे पेपरच्या दिवशीच कळतं, मग बॅगा भरतात, महिनाभर गावाकडे जातात, मग व्हॉट एव्हर द रिझन्स, मग तिकडून फ्रेश होऊन येतात. मग हे सगळं फ्रेश होण्याचं, रिफ्रेश होण्याचं, हे सगळं बंद करण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी पहिला मुद्दा ठीक आहे, 2 वेळेस एक्झाम घेण्यात येतील वर्षातून, बेस्ट थिंग आहे. त्याच्यातून दुसरा फायदा पण, मग फी पण डबल भेटेल सरकारला. एकदा एक्झाम झाली तर दुसरी प्री जर तुम्ही देणार असाल तर फी भरावीच लागणार ना. तो इकॉनॉमिकल अँगल सरकारचा असू शकतो, बट ते आपल्यासाठी गुड आहे, आपल्यासाठी चांगलं आहे. ठीक आहे. आता उपरोक्त तीनही पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित, सीबीटी बेस्ड, म्हणजे कम्प्युटराइज्ड. जर तुम्ही सुरुवातीला जसं मी बोललो, बँकिंगच्या किंवा तलाठीच्या एक्झाम दिल्या असतील किंवा इव्हन नेटच्या एक्झाम दिल्या असतील तर ते ऑनलाईन होतात, बरोबर आहे. त्या पद्धतीचे ऑनलाईन घेण्यात येतील निर्णय झालाय. ठीक आहे, घेण्यात येतील. आयोगाने ठरवलंय की असं असं होणार आहे, हे त्यांनी तुम्हाला सांगितलंय. फक्त आयोग तुम्हाला विचारत नाही, आयोगाने सांगितलं की आमचा निर्णय झालाय, तुम्हाला आम्ही कळवतोय. ठीक आहे, इथे बघा निर्णय घेतलाय, आम्ही ठरवून टाकलंय, पण हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे याच्यासाठी, नाही तर तुम्ही परत मग नंतर ऐन वेळेस म्हणणार की आम्हाला सांगितलं नाही. त्या पद्धतीत झालंय ते. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर आता बघा, आता इफ अँड देन, जर तरच्या गोष्टी, त्याचप्रमाणे जर ह्या परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेणे आवश्यक असल्यास, एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये म्हणजे काय, एकाच वेळेस जर समजा 4 लाख लोकांनी फॉर्म भरलाय, तर 4 लाख ठिकाण म्हणजे 4 लाख वेगवेगळे सेंटर, म्हणजे जिथे सेंटर्स आहेत ते 4 लाख लोकांचे एकाच वेळेस घेणं शक्य नसेल, तर ते सत्रांमध्ये घेतलं जाईल. सत्र म्हणजे कसे, काहींचा 9 ते 12 पेपर, काहींचा 3 ते 6 पेपर, काही ते 12 ते 3चा पेपर, असे वेगवेगळ्या स्लॉट्समध्ये. जसं बँकिंगच्या एक्झाम घेतल्या जातात किंवा नेटसेटच्या एक्झाम तुम्ही भरल्या असेल किंवा तलाठीचा पण जर पेपर दिला असेल किंवा अदर एक्झाम ऑनलाईन असेल, त्या बघा त्या वेगवेगळ्या स्लॉट्समध्ये घेतल्या जातात. का तर रश होऊ नये आणि तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर बी पाहिजे ना, की एकाच वेळेस पूर्ण महाराष्ट्रभरात सगळ्या एक्झाम घ्याव्यात. ठीक आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये आणि जे ह्युमन बिईंग्स आहेत, म्हणजे जे एक्झाम कंडक्ट करणारे लोक आहेत, त्यांच्यावर ताण येऊ नये म्हणून ते वेगवेगळ्या सत्रांमध्ये, वेगवेगळ्या स्लॉट्समध्ये नाही का एक्झाम घेतली जाते. मग यांचं म्हणणं आहे, जर असं झालं की वेगवेगळ्या सत्रांमध्ये आम्हाला एक्झाम घ्याव्या लागल्या, तर उमेदवारांच्या गुणांचे समानीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन करण्याच्या पद्धतीचा वापर करण्यात येईल. आणि नॉर्मलायझेशन मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात, की समजा वेगवेगळ्या सत्रांमध्ये, आता एखाद्या मुलाने 9 ते 12च्या सत्रात पेपर दिला, तो पेपर वेगळा येतो, कारण की आता आपल्याला सगळ्यांना सारखाच पेपर येतो. एमपीएससीचा सेट येतात ABCD, आलं लक्षात. तिथे सेट येत नाही, तिथे पेपरच वेगळा येतो. आलं लक्षात. मग काहींना इझी पेपर येतो, काहींना हार्ड पेपर येतो. मग यांचं असं म्हणणं आहे की ज्यांना हार्ड पेपर गेला त्यांच्यावर अन्याय झालाय, ज्यांचा इझी पेपर गेलाय त्यांनी पुण्य केलेलं होतं, असं त्यांना म्हणायचंय. मग त्याच्यानुसार ते म्हणतील की हार्ड ज्यांना गेलाय त्यांना आणि इझी जे गेलाय त्यांचे मार्क्स एकत्र करायचे, नॉर्मलाइज करायचे, म्हणजे ऍव्हरेज करायचे, त्या पद्धतीचा पण वापर केला जाईल. आणि माझा जर एक्सपिरियन्स मी स्वतः सांगितलं तुम्हाला, तर ही पद्धत हुशार मुलं, स्पेशली हुशार म्हणजे जे सिन्सिअरली अभ्यास करताय त्यांच्यासाठी अत्यंत घातक पद्धत आहे. ठीक आहे, नॉर्मलायझेशनने तुमचे जर समजा स्कोर अचानक बूस्ट पण होतो आणि अचानक कमी पण होतो, 20-20, 30-30 मार्कांपर्यंत जास्त इव्हन. अरे नॉर्मल मेथड आहे एमपीएससी, असं पण पहिल्या की तर दुसऱ्या की नुसार 10-10, 20-20 मार्काचे चेंजेस करते. नॉर्मलायझेशन नंतर तर 50-50 पण करू शकते, भरोसा नाही त्यांचा. ठीक आहे, सो समानीकरण नॉर्मलायझेशन करण्याचा इथे वापर करण्यात येईल. घातक पद्धत आहे. हे वाचूनच काही काही विद्यार्थ्यांना थरकाप उडाला असेल की नॉट अ गुड थिंग. ओके, आणि पुढे काय म्हणताय बघा, याचप्रमाणे म्हणजे आता जो पॉईंट आम्ही सांगितला की नॉर्मलायझेशन करता येईल, संबंधित सेवेत बघा, आता संबंधित सेवेच्या घेण्यात येणाऱ्या 2 किंवा अधिक पूर्व परीक्षांपैकी 2, म्हणजे आज पूर्व झाली नंतर पूर्व झाले, पूर्व परीक्षांपैकी कोणत्याही एका म्हणजे एनी वन परीक्षेमधून पात्र ठरणाऱ्या सर्व उमेदवारांना त्या वर्षीच्या संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येईल. आलं लक्षात. म्हणजे काय होणार आहे, आता कधी एक्झाम होते, सपोज आता मार्च मध्ये एक्झाम होते, ठीक आहे, किंवा एप्रिल मध्ये, मग 2 महिन्याच्या गॅपने मार्च, एप्रिल, मे मध्ये एक्झाम झाली आणि एक झाली जुलै. आलं लक्षात का, मार्च मध्ये ज्यांनी प्री दिली ते फेल झाले. आलं लक्षात. मग त्यांना सेकंड अटेम्प्ट फीज भरून त्यांनी लिहिलेलं नाही पण फीज घेणार, फुकटात नाही बसू देणार. ठीक आहे, मे मध्ये, ठीक आहे, मे मध्ये परत तुम्ही एक्झाम दिली, तुम्ही फेल झाला. आलं लक्षात. अगेन नेक्स्ट एक्झाम कधी आहे,
जुलैमध्ये. मग तुम्ही परत जुलैच्या एक्झाम मध्ये फी भरून परत काय होणार, पात्र होणार जुलैच्या एक्झामला. आणि समजा जुलै नंतर ऑगस्ट गेला, सप्टेंबर मध्ये तुमची मेन्स आहे. काय, सप्टेंबर मध्ये तुमची मेन्स आहे. आता हा जो कॅन्डिडेट जुलैवाला इथून फेल झालाय, इथून पण फेल झालाय, इथे कुठे त्याला चान्स भेटलाय. मग मार्च पासून एप्रिल, मे, जून, जुलै 4 महिने त्याने परत प्रिलिम्सच केलंय, तेव्हा कुठे तो जाऊन पास झालाय, इथं तो पास झालाय. सप्टेंबर, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये 1 महिना तो असं काय वेगळं करून घेणार आहे. त्याच्या पहिलाच त्याला 3 अटेम्प्ट लागले, तर चौथ्यात तो कसा पास होणार आहे. अगेन इथे फी भरून तो बसेल, इथं 2 वेळेस त्याने फी भरलेली असेल, इथं जाऊन परत इथून तो माघारी परत येणार. आलं लक्षात. एखादा इंटेलिजंट माणूस असेल तर चुकून इथे फेल झाला, इथून तो मेन्सला बसला, तो पोस्ट काढू शकतो. एखाद दोन असतात. गाळत गेल्यावर काय, मेन्सला टाइम कमी राहतो ना. तरी त्यांचं म्हणणं आहे की या तिघांपैकी कोणीही एक व्यक्ती जर पास झाला, यामधून इथला पास होणार पण या मेन्सला असेल, इथला पास होणार पण या मेन्सला असेल, आणि हा पास होणार पण इथं मेन्सला असणार आहे. आलं लक्षात. सो ऑल विल बी द इक्वल. आणि मग सप्टेंबर मध्ये जी मेन्स होणार त्याच्यातून पुढे लोक इंटरव्ह्यूला जातील, बाकीचे ते ग्रुप बी ग्रुप सी असेल ते पास होतील. आलं लक्षात. बघा आता, संबंधित सेवेची मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच, मुख्य परीक्षा बघा, मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येईल. संबंधित सेवेच्या 2 किंवा अधिक पूर्व परीक्षांमधून संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठरवण्यासंदर्भातील कार्यपद्धतीचं स्वतंत्र प्रसिद्धी पत्रकात अवगत करण्यात येईल. आणि मग मुख्य परीक्षेला जे असतील त्यांना सेपरेट प्रसिद्ध पत्रक काढलं जाईल आणि सांगण्यात येईल. म्हणजे तुम्हाला नंतर कळवण्यात जाईल की बाबांना तुम्ही पहिली प्री गणलात, दुसऱ्याला आला, दुसरी पण निघाली नाही, मग तिसरीला आता तुम्ही मेन्सला बसलेले आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ असं समजून घ्या, तुम्हाला बळजबरी मेन्सला बसवायचं आहे. मला तर असं आता वाटायला लागलंय की तुम्ही प्री पहिली उडाली आहे, पण सरकारला वाटतं की यांना नाराज करू नये, मग परत काहीतरी चान्स द्या, बळजबरी यांना मेन्सला बसवा. ते नाही का 10वी पर्यंत नापास करत नाही, हे तसं मला आता वाटायला लागलंय. बट स्टील तुमच्या फायद्याचं आहे. बघा, उपरोक्त कार्यपद्धती सन 2027च्या पूर्व परीक्षापासून लागू करण्यात येईल. पुढच्या वर्षी ज्या पूर्व परीक्षा येणार आहेत 2027ला, तिथून तुम्ही तयारीत राहा. तुम्ही मग आता जे लोक ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंडचे, ज्यांचं आर्ट वगैरे झालंय, ज्यांना लॅपटॉप वगैरे कम्प्युटर सोबत खेळता येत नाही, त्यांनी आता ते खेळायला सुरुवात करा. ऑनलाईन आहे. ठीक आहे. तुम्ही एक क्लिक करायला जर 2 सेकंड घेतलं तर 100 म्हणजे 60 मिनिटात तुम्हाला 100 क्वेश्चन क्लिक करायचे. तुम्हाला माऊसच हलवता नाही आला, मग उपत होऊन जाईल. ठीक आहे. सो मॅटर आहे की शिका या गोष्टी. ठीक आहे. आणि आता रेडी राहा, डिजिटलाइज होत चाललाय आयोग. ठीक आहे. म्हणजे डिजिटल भारत सारख्या या गोष्टी होत आहे, आणि ह्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत, म्हणजे तुम्ही समजू शकता माझ्या बोलण्यावरून आहे ना, की ठीक आहे. आणि ऑप्शनल सब्जेक्ट जाणार आहे, जो ऑप्शनल आहे 500 मार्क्स. ठीक आहे. पेपर 1 आणि पेपर 2 250 मार्क इच. ठीक आहे. युपीएससीला अजून कायम आहे, हा डायरेक्ट गाळ होणार आहे. आलं लक्षात. हा डायरेक्ट गाळ होणार आहे. सो एक न्यूज चांगली आहे. दुसरी न्यूज, आता 2027 म्हणजे 26 संपलंच आहे, 26च्या सगळ्या एक्झाम झालाय. आता जो येणार आहे तो डायरेक्ट धोका आहे. ठीक आहे. सो त्याच्यासाठी रेडी राहा. तुम्हाला काय पावलं उचलायची आहेत. ठीक आहे. सो सगळ्यांनी मिळून स्टेप घ्यायची गरज आहे. एका दुकट्याचं काम नाही आहे, कारण की महाराष्ट्र सरकार आहे. आणि आजच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा आहे. आता एस्पेशली पुण्यातले मुलं काही पाऊल उचलू शकतील तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे. सो सांगण्याचा उद्देश हा होता की न्यूज भयंकर, म्हणजे असं आहे की म्हणजे ते असतं ना की मरू पण द्यायचं नाही, जगू पण द्यायचं नाही, अशा काइंड ऑफ ची जी न्यूज आलेली आहे. पण स्टील बघा, विचार करा आणि ह्या गोष्टीवर विचार करा. ठीक आहे. सो आपण ह्या नोटवर थांबूया, परत घेऊन येऊया दुसऱ्या नवीन व्हिडिओ सोबत. थँक्यू.